विधानसभा निवडणुकी आधीच्या महायुती सरकारच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या काळामध्ये 100 शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय झाला आणि त्या शववाहिका जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आल्या। या शववाहिका आल्या खऱ्या, परंतु आल्यापासून त्या पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या आवारामध्ये धूळ खात उभा आहेत। आलेल्या शववाहिकांचं वितरण का नाही झालं? तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या शववाहिका खरेदीच्या निर्णयात भ्रष्टाचार झालाय का? सावंतांच्या त्या निर्णयाची चौकशी सुरू आहे का? या शववाहिका कधी वितरित होणार आहे? यासह अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना खरेदी करण्यात आलेल्या या शववाहिकांच्या खरेदीसाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय। सरकारी तिजोरीतून गरज नसताना शववाहिका खरेदी करून पैसे उधळण्याचा घाट नेमका कोणी घातला, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळून पुन्हा त्यांचंच सरकार स्थापन झालं, परंतु या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणवीस बनले आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळू शकलं नाही। आता मुख्यमंत्री फडणवीस आणि विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सावंतांच्या कार्यकाळात खरेदी केलेल्या व सध्या धूळ खात पडलेल्या 100 शववाहिकांचं काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेतं ते आपल्याला समजेलच। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा। ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे।